सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक जिल्ह्यातल्या घोटी इथं मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त झालेत। उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनलाय। घोटीजवळील कचरा डेपोमधून पसरत असलेली दुर्गंधी आणि वारंवार पेटवला जाणारा कचरा यामुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत। कचऱ्याच्या धुरामुळे महामार्गावर प्रदूषण वाढत असून वाहनधारकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतोय। निसर्ग सौंदर्यासाठी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी इगतपुरी परिसरात प्रवेश करताच पर्यटकांना कचऱ्याचं हे विदारक चित्र पाहायला मिळतंय। उडणारा कचरा आणि धुरामुळे अपघाताचा धोका देखील वाढलाय। त्यामुळे कचऱ्याची तातडीनं शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। हे बघा, घोटी इगतपुरीचं आहे ना, काश्मीर समजलं जातं। आणि हे बघा, इकडे लोक कशासाठी येतात माहिती आहे का? श्वास घेण्यासाठी येतात। हा बघा दुर्गंध कशाचा आहे घोटीमध्ये। या की कचरा पेटवल्यानंतर आहे ना, या की लोकांना ते होतं। डोंगरावरती लोक कशासाठी येतात? फक्त श्वास घेण्यासाठी येतात। आणि हे बघा काय अवस्था आहे याची। समधीकडचा कचरा गोळा करून आणायचा आणि तो इकडे टाकायचा। हे बघा ही अवस्था काय, हे बघा इकडं अख्खी अवस्था काय ही बघा। पिटून देता इकडे येऊन, या की पिटून देता। घोटी इगतपुरीचं आहे ना, घोटी इगतपुरीचं आमचं सौंदर्य राहिलंच नाही। हे बघा ना काय, लोक उलट घोटी इगतपुरीचा आनंद घ्यायला येतात पाणी पडल्यानंतर। आणि काय परिस्थिती इकडे बघा, ही गाडी चालवता येत नाही हवेनी या दुःखामुळं। एवढी परिस्थिती कठीण आहे। हे बघा, आखी मरेल जनावर इकडे आणून टाकायचे, कुत्रे मांजरं। आणि त्याचा वास किती घाण येतो बघा ना। उभं राहत नाही इकडे या ठिकाणाला। आणि काय घोटीचं आपण म्हणतो का काश्मीर आहे, काश्मीर आहे, घोटी इगतपुरी काश्मीर आहे। अख्खी मुंबईवाले घोटी इगतपुरी धाव घेता। आणि इथला वास बघा कसा आहे। या वासामुळं काय होऊन राहिलं, या घाणीमुळं डास मच्छर जास्त होऊन राहिलेले। अहो मार्केटमध्ये सुद्धा बसवत नाही आम्हाला। रात्रीचं जर आलेलो ना तर मार्केटमध्ये सुद्धा अख्खी मच्छरांनी खाल्ल्या जाते ह्याच घाणीमुळं। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 घोटी।